नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हा सर्वांचे आपल्या या फॉरेस्ट गार्ड युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा यासाठी बनवलाय की थोडासा अभ्यासात मरगळ आली असेल. मला जी बातमी समजली ती तुम्हालाही समजावी असं मला वाटलं, म्हणून हा अगदी छोटासा 2-3 मिनिटाचा व्हिडिओ असेल. हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. जर अभ्यास करू नसेल वाटलं तर हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्ही जागे व्हाल असं मला वाटतं. आणि जे पहिल्यापासूनच अभ्यास करत आहे त्यांना तर ही एकदम आनंदाची पर्वणीच असेल. तर गोष्ट अशी आहे की दिनांक 9 म्हणजे कालपासून 9 जून ते 20 जून पर्यंत सरळ सेवा विभागाच्या जे विभाग येतात, सरळ सेवा पद्धतीनं जे परीक्षा घेतल्या जातात किंवा जे डिपार्टमेंट्स येतात त्यांच्या बैठका सुरू आहेत. तर काल एक बैठक झाली, आज वन विभागाची आणि कृषी विभागाची, त्यानंतर आरोग्य विभागाची बैठक आज पार पडली. अशा तारखा निश्चित झालेल्या आहेत. जशा तारखा म्हणजे कालपासून बैठका सुरू आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो की डिपार्टमेंटमध्ये किती रिक्त जागा आहेत किंवा मग डिपार्टमेंटमध्ये सरळ सेवा काढायची, आपल्याला भरती काढायची, तर तिचं नियोजन कसं करायचं याबद्दल ह्या बैठका असतात. मित्रांनो, त्यांनी सुरुवात तर केली आहे, पण आपण केली आहे का सुरुवात हे एकदा स्वतःला विचारा. आपण खरंच अभ्यास करतोय का? किंवा मग फॉरेस्ट गार्डच पाहिजे हा टास्क सोडा. आणि मी आता स्वतः फॉरेस्ट गार्ड आहे सध्या, यासाठी नाही म्हणत आहे की फक्त यासाठीच सोडा की एकतर आपल्याला बेरोजगारीतून रोजगाराकडे जायचंय, त्यामुळे आपल्याला काय करायचंय, कोणती तरी नोकरी आपल्याला मिळाली पाहिजे सध्या, हे टार्गेट असले पाहिजे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना चहू बाजूने अभ्यास करा. सिलेबस काढताना पूर्ण ह्याचा अभ्यास करायचा आहे. तर सिलेबस हा सर्वांचा सेम आहे, असं नाही की तुम्ही फॉरेस्ट गार्ड होणारच नाहीये किंवा मग तुमच्याकडून होणार नाहीये. तर तुम्ही करायचं काय आहे की फॉरेस्ट गार्डची तयारी करता करता दुसऱ्या विषयांची तयारी करायची आहे. म्हणजे दुसऱ्या ज्या परीक्षा येतात त्यांची तयारी करायची आहे. जसं की आरोग्य विभाग आहे किंवा मग दुसरे कोणते MIDC वगैरे आहे, बँकेत एक्झाम असतात, लिपिकच्या खूप साऱ्या जागा येतात किंवा आता एक्साइजची एक ऍड येऊ शकते. म्हणजे असे जे पदं येतात किंवा महसूल विभागात कोणती पदं येणार आहेत, तर ह्या विषयाने आपल्या अभ्यासाची लेवल आहे त्या पद्धतीने वाढवा आणि अभ्यास करा. कुठेतरी लागून जा मित्रांनो. खूप छान वाटते ज्यावेळेस तुम्ही नोकरीला लागाल त्यावेळेस. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट तुमच्या आतुरतेने वाट पाहत आहे, कारण तुमच्यासारख्या मुलांची किंवा मुलींची खरंच फॉरेस्ट डिपार्टमेंटला खूप गरज आहे. जे कर्तृत्ववान आहे, खरंच त्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी खरंच या प्रामाणिकपणे अभ्यास करा. बैठका तर सुरू झालेल्या आहेत, पण आपण काय करतोय? आपण एकच प्रश्न विचारतो की भरती कधी येणार किंवा येणार की नाही, किंवा दुसऱ्या इतर फालतू गोष्टींकडे लक्ष देत बसतो, इतर चर्चा करत असतो. तर ह्या चर्चेकडे लक्ष न देता आपण अभ्यास करायचे असं मला वाटतं. की तुम्ही तुमचा अभ्यास करावा आणि ग्राउंडवर लक्ष द्यावं, जेणेकरून परीक्षा जर आली आता किंवा 1 महिन्यात जरी ऍड आली किंवा ह्या निवडणुकाच्या आधी सुद्धा येऊ शकते, हे लक्षात ठेवा. कारण हे इलेक्शन आहे, इलेक्शनच्या आधी नेहमीच हे पहिल्यापासूनच चित्र आहे की इलेक्शनच्या आधी ऍड येतात किंवा मग इलेक्शनच्या आधी जागा भरल्या जातात, दाखवल्या तरी जातात की हा बाबा ह्या परीक्षा आम्ही काढतो आहोत. म्हणजे त्यांचा जो संकल्प असतो त्यांना पूर्ण करायचा असतो, त्यांनी जे ठरवलेलं असतं ते आपल्या सरकारनं. तर सरकार निश्चितच ऍड काढेल आणि आपल्याला न्याय देईल असं मला वाटतं. आणि तुम्ही सर्वांनी आशा ठेवायला काही हरकत नाहीये. बैठका तर सुरू झाल्यात, तुमचा अभ्यास सुरू झालाय का हे एकदा स्वतःला विचारा. आणि नसेल झाला सुरू तर त्यांनी सुरू करा अशी माझी विनंती आहे. आणि एक दिवस तुम्ही नक्कीच म्हणाल की प्रियांका मॅडम म्हणून कुणीतरी होतं की आम्हाला नेहमीच सांगत राहायच्या पहिल्यापासून की अभ्यास करा आणि ग्राउंड करा, अभ्यासाला किती महत्व आहे हे मॅडम नेहमीच सांगितलं. तुमच्या कोणाच्या तरी एकाच्या तरी तोंडात हे वाक्य आलं तरी पण सुद्धा मी हे चॅनल सुरू केल्याचा मला सार्थक झाला असं मी म्हणेल. त्यामुळे सर्वांनी एकच गोष्ट सांगते, मी आवर्जून सांगते, फक्त अभ्यास करा, अभ्यास करा आणि अभ्यास करा. फालतू इतरत्र वेळ घालू नका, कुठे इतर दुसऱ्या चर्चा करू नका, कुठेही मिसगाईड होऊ नका. आणि अभ्यास करताना, आता इंग्लिशचा अभ्यास करताना तुम्ही नाही का व्होकॅब्लरीवर जास्त फोकस द्या, मराठीचा व्होकॅब्लरी फोकस द्या. आता व्होकॅब्लरी करायचं म्हटलं तर एकट्यानं केलं तर लक्षात राहत नाही. दोघांचे, तिघांचे किंवा चौघांचे ग्रुप करा, ग्रुपनं डिस्कशन करा आणि डिस्कशन केलेलं हे लाईफ टाईम लक्षात राहते. मी जे डिस्कशन केलेले आहे व्होकॅब्लरी ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आता ऍड येऊन एक्झाम देऊन हे 1.5 ते 2 वर्ष होत आले, पण मी अजूनही विसरले नाहीये. तर तुम्ही कसं विसराल? तुम्ही तर लहान आहात अजून. अभ्यास छान करा, ग्राउंड करा आणि सर्वांनी या डिपार्टमेंटमध्ये या. आज वट पौर्णिमा आहे, सर्वांना वट पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. आणि आज फॉरेस्ट वन विभागाकडून तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल की कमीत कमी एक तरी झाड वडाचं लावा. घरात आपल्या वडाची पूजा केली जाते, तर तुम्ही सर्वांनी, महिला पूजा करतील, महिलांनी एक झाड लावा. पण पुरुषांनी काय करायचं, तर पुरुषांनी एक झाड जरी लावलं तरी ते त्यांच्या आयुष्याचं सार्थक झालं असं मला वाटतं. तर तुम्ही नक्कीच असं कराल अशी माझी खात्री आहे.
पुन्हा एकदा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि अभ्यासासाठी सर्वांना विश यू ऑल द बेस्ट. सर्वांनी अभ्यास हा मात्र करायचाच आहे. एवढं बोलून थांबते. थँक्यू.